नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्य सरकारच्या अन्य भाग, गृहज्योती, गृहलक्ष्मी, शक्ती व युवा निधी या 5 महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थींचा मेळावा सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सरदार हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाभार्थींच्या मेळाव्यासाठी सरदार हायस्कूल मैदानावर मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी आमदार राजू सेठ, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा कोळी समाजाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे आदींसह विविध अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी सरदार हायस्कूल मैदानाला भेट देऊन तयारीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकही झाली. आज पुन्हा बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावामध्ये रिंग रोडच्या सर्व्हेसाठी अधिकारी दाखल झाले असता गावकऱ्यांनी याला विरोध दर्शवत अधिकाऱ्यांना माघारी धाडले. यावेळी गावातील किशोर पाटील, नामदेव गुरव, अरुण गुरव, सुरेश मोटणकर, मारुती बेळगावकर, जेरॉन लोबो, शिवाजी शिंदे, भरमू गावडा, शंकर पाटील, उमेश चव्हाण, विक्रम बाचीकर, भरमू गावडा आदी शेतकरी उपस्थित होते. कुडल संगम येथील श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी आज 4 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथील सरदार मैदान येथे आयोजित अंबिगेर चौडाईया जयंती उत्सवाच्या तयारीची पाहणी केली. याला बेळगाव गंगा मतस्थर समाज संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदगंगा, मतस्थर समाजाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या स्मरणार्थ ज्योती यात्रेचे बेळगाव शहरात स्वागत करण्यात आले. 12व्या शतकातील अनुभव मंडपात आत्मसमर्पण करणाऱ्या अंबिगेर चौडाईया यांच्या उत्सवासाठी बेळगाव शहर सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच या अंबिगेर चौडाईया यांच्या जयंती व विशाल जनजागृती परिषदेच्या माध्यमातून एसटी आरक्षणाचा हक्क मांडून आरक्षणासाठी दबाव आणण्यात येणार आहे. मंडोळी रोड बेळगाव येथील एका अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून पळून जाणाऱ्या आरोपीला आज टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. बेळगाव येथील मंडोळी रोड येथील एका अपार्टमेंटमधल्या एका फ्लॅटमधून त्या चोरट्याने एकूण 77 ग्रॅम सोने व 550 ग्रॅम चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी आंध्र प्रदेशच्या राजू उपलापती नावाच्या आरोपीला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एकंदरीत 42 लाख किमतीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली झाली असून त्यांची रायचूर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडून राज्य शासनाला देण्यात आला आहे. एका जिल्ह्यात 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांची बदली करण्यात आली आहे. याचप्रमाणे महापालिकेचे महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांची बदली जमखंडी येथे अप्पर कृष्णा योजनेत विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून करण्यात आली असून या ठिकाणी गुरुनाथ शिवपुत्र दड्डे यांची महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्या वतीने रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी 13व्या रोटरी बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. से नो टू ड्रग्ज या थीमवर हाफ मॅरेथॉन अवलंबून असणार आहे. यावर्षीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये देशभरातील 3000हून अधिक स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर व 3 किलोमीटर या प्रकारांमध्ये हाफ मॅरेथॉन होणार आहे. मुंबई बेस RFID टायमिंग चिपचा वापर केला जाणार आहे. पहाटे 5 वाजता क्लब रोड येथील सीपेड मैदानापासून मॅरेथॉनला सुरुवात होणार असून शेवटही तिथेच होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर मेडल्स, अल्पोपहार व टी-शर्टही दिला जाणार आहे.
बालकामगार, कचरा वेचणारी मुले, भिक्षाटन करणारी मुले, बालविवाह झालेले, घरातून बेपत्ता झालेले, ज्यांचे आईवडील कारागृहात आहेत अशी मुले, प्रेम प्रकरणातील मुले आदी 18 वर्षाखालील अनाथ, एकल पालक मुले, कौटुंबिक समस्यांनी त्रस्त मुलांच्या संरक्षणाच्या कामाची गती वाढवण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी जिल्हा बालकल्याण व संरक्षण समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की बेळगाव शहर व जिल्ह्यासाठी 2 स्वतंत्र मुलांसाठीचे विशेष पोलीस घटक कार्यरत आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात अशी मुले आढळून आल्यास त्वरित त्यांचे संरक्षण करावे अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बेळवडी ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या केबी पट्टीहाळ क्रॉस येथे मुल्लानमड्डी येथे वास्तव्यास असणाऱ्या भटक्या जमातीला जागा मंजूर करून घरे बांधून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य भटकी समाज महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळवडी ग्रामपंचायतीच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या सदर जागेमध्ये भटक्या जमातीतील नागरिक गेल्या 15 ते 20 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. झोपडपट्टी मुक्त राज्य बनवण्याचा सरकारने आदेश दिला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ मिळत नसल्याने नागरिक मागासलेले आहेत. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने घरासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगावच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणाऱ्या काजू उत्पादनाला आता अलीकडे तुरळक लागवडीला सुरुवात झाली आहे. परंतु सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यामुळे व थंडीमुळे काजूचा मोहर जळून काळा पडत आहे. परिणामी काजू उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता असल्याचे बागायतदार व शेतकरी वर्गातून बोलले जात असून सर्वांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. बेळगावच्या पश्चिम भागांमध्ये या परिसरातील उचगाव, बेकेनकेरी, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, कल्लेहोळ, कुद्रेमणी, राकसकोप, बेळगुंदी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, सोनोली, बाकनूर आदी ठिकाणी प्रतिवर्षी काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बसरकट्टी येथे दिनांक 13 फेब्रुवारी पासून होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची पूर्वतयारी करण्यासाठी श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीने कंबर कसली आहे. यात्रा काळामध्ये मुख्य रस्त्यावर ताण पडू नये यासाठी बसरीकट्टी ते मुतगा दरम्यान तात्पुरता संपर्क रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. बेळगाव शहर व परिसरातून बसरीकट्टीला येण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे साहजिकच यात्रा काळामध्ये शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टी या रस्त्यावर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील ताण कमी व्हावा यासाठी महालक्ष्मी यात्रा कमिटीकडून बसरीकट्टी ते मुतगा दरम्यान शेतवडीतून तात्पुरत्या संपर्क रस्त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. खानापूर येथे मडिवाळ परीट समाजाच्या वतीने शिवचरण माचीदेव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खानापूर तालुक्यातील मडिवाळ परीट समाज बांधव उपस्थित होते. खानापूर तालुका मडिवाळ परीट समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण पाळेकर यांनी शिवशरण मडिवाळ माचीदेव यांच्या प्रतिमेचे फोटोपूजन केले. यावेळी खानापूर तालुका मडिवाळ परीट समाजाचे उपाध्यक्ष सुरेश परीट, सचिव संतोष परीट, महिला अध्यक्षा चंद्रभागा परीट, उपाध्यक्षा वैशाली अगसर, युवक अध्यक्ष सूरज हुवेकर, संचालक अनिल पाळेकर, युवा आघाडी कुमार हुवेकर, संतोष पालकर आदींसह इतर समाज बांधव उपस्थित होते. गॅस पुरवठा करण्यात येणाऱ्या कंपन्यांकडून गॅस ग्राहकांची KYC करण्याचे काम सुरू असून ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी KYC करण्यात येत आहे. तरी ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना KYC साठी सहकार्य करावे असे आवाहन नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कॅनरा कारवार मतदारसंघातून खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अन्यथा आपण रिंगणात उतरणार असल्याचा इशारा खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट ईश्वर घाडी यांनी दिला आहे.
खानापूर तालुक्यातील एकाही व्यक्तीला भाजप, काँग्रेस व निषद पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली नाही. खानापूर तालुक्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून येथील रस्ते, पाणी, वीज समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. अशा अनेक प्रश्नांमुळे खानापूर तालुक्यातील जनता वैतागली आहे. मी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. खानापूर तालुक्याच्या विकासासाठी व विविध उद्योगधंदे व्हावेत यासाठीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. यावेळी ॲडव्होकेट अरुण सरदेसाई, ॲडव्होकेट GM देसाई, ॲडव्होकेट अनंत देसाई, ॲडव्होकेट सुरेश भोसले व अन्य वकील उपस्थित होते. सामाजिक वन खात्याच्या वतीने हेब्बाळ येथील नर्सरीत नरेगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगारांच्या हस्ते केक कापून कामगारांचा सत्कार करण्यात आला. यानंतर रोपांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय वन अधिकारी SK खोत, हसन शेख, तांत्रिक सहाय्यक शशीधर सत्तिगेरी, वनरक्षक एरण्णा कर्लिंगनावर, निरीक्षक शिवाजी, DEO महांतेश बाळेकुंद्री, मुथ्थू अदानी, असलम तहसीलदार अमर कुलकर्णी यासह इतर कर्मचारी व नरेगा कामगार उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.